पंतप्रधान मोदी रविवारी पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार। भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक आणि स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गाचं भूमिपूजनही मोदींच्या हस्ते होणार। आज सकाळी 11 वाजता महाविकास आघाडी पुणे मेट्रोचं उद्घाटन करणार। मोदींचा कालचा दौरा रद्द झाल्यामुळे उद्घाटनावरून मविया आक्रमक। उद्घाटनाला उशीर होत असल्यानं प्रवाशांचे हाल होत असल्याचा आरोप। मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीसाठी आज मतमोजणी। युवासेना विरुद्ध अभाविपमध्ये थेट लढत। अंबरनाथमध्ये अक्षयचा मृतदेह दफन करण्यास नगर परिषदेची परवानगी नाही। अंबरनाथमध्ये मृतदेह दफन करण्यास राजकीय पक्षाचा विरोध। कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी परिषदेनं परवानगी नाकारली। अक्षयचा मृतदेह पुरायला जागा मिळत नसल्यामुळे कुटुंबाची हायकोर्टात धाव। आज हायकोर्टात मृतदेह पुरण्याच्या जागेसाठी अर्ज दाखल करणार। अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनवरे यांची माहिती। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई। राऊतांची टीका। शिंदे आणि फडणवीसांमध्ये सिंघम कोड हे त्यांनी बसवून ठरवावं किंवा कॅबिनेट बोलवावी, राऊतांचा टोला। आमचे देवाभाऊ सिंघम आहेत। महिलांना मिळालेल्या न्यायापेक्षा विरोधकांना देवेंद्र फडणवीसांबद्दल जास्त द्वेष, नितेश राणेंची टीका। बदलापुरातील शाळेमध्ये चाइल्ड ट्रॅफिकिंग, मुलींचा पॉर्न फिल्मसाठी वापर, संजय राऊतांचं विधान। तर नालासोपाऱ्यामध्ये सामूहिक बलात्कार प्रकरणातील भाजप पदाधिकाऱ्याचा एन्काउंटर करणार का, राऊतांचा सवाल। पोलीस आणि सरकारनं केलेल्या एन्काउंटरचं जाहीर समर्थन। नराधमाला शिक्षा दिली, सरकारचं अभिनंदन। शिंदेगडाचे आमदार प्रकाश सुर्वेंकडून एन्काउंटरचं समर्थन। आमच्या आणि वकिलाच्या जीवाला धोका। अक्षय शिंदेच्या कुटुंबाकडून सुरक्षेसाठी अमित शहा आणि फडणवीसांना पत्र। भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे शरद पवार यांच्यासोबतचे पोस्टर व्हायरल। नव्या आकाशी नवी भरारी, हाती आपल्या विजयाची तुतारी, बॅनरवर उल्लेख। तर पोस्टर आम्ही व्हायरल केले नाही, पवार गटाचं स्पष्टीकरण। हर्षवर्धन पाटील अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत। देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार, पितृपंधरवड्यानंतर निर्णय जाहीर करणार। रोहित पवारांनी एसआरपीएफ केंद्राच्या गेटवर फीत कापली। प्रशासनाचा विरोध झुगारत जामखेडमधील एसआरपीएफ केंद्राचं रोहित पवारांकडून लोकार्पण। आमदार रोहित पवारांना एसआरपीएफच्या केंद्रामध्ये जाण्यापासून पोलिसांनी अडवलं। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। कार्यकर्त्यांकडून फडणवीस राम शिंदेंच्या विरोधात घोषणाबाजी। ज्यांनी आदेश दिले ते फक्त 2 महिन्यांचे पाहुणे आहेत, रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। एसआरपीएफ केंद्र मंजूर केल्याचा जीआर माझ्याकडे आहे। केंद्र मंजूर केल्याचा कोणीतरी बॅनर लावला, रोहित पवारांची राम शिंदेंना टोला। मेट्रो लाईनचं उद्घाटन मोदींनी अनेकदा केलंय, मग पुन्हा उद्घाटन का करताय, सुप्रिया सुळेंचा सवाल। तर काय केलं पाहिजे हे आम्हाला कळतं, त्यांनी सांगू नये, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी चौकशी समितीकडून 16 पानी अहवाल। चुकीच्या वेल्डिंग कामामुळे पुतळा कोसळल्याचं अहवालामध्ये माहिती। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी वैभव नाईकांना पोलिसांकडून नोटीस। गुन्ह्याच्या तपासासाठी कागदपत्र सादर करण्याचा नोटिशीमध्ये उल्लेख। केंद्रीय निवडणूक आयुक्त 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्याचं नियोजन। मेधा किरीट सोमय्यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊत दोषी। राऊतांना 15 दिवसांच्या कैदेसह 25,000चा दंड। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तुरुंगामध्ये टाकण्याचा डाव, संजय राऊतांचा आरोप। ज्या शौचालय घोटाळ्यामध्ये सरकारनंच कारवाईचे आदेश दिलेत, तो मुद्दा लोकांसमोर मांडल्यावर अब्रुनुकसान कसं काय होतं, राऊतांचा सवाल। माझा न्याय व्यवस्थेवरील विश्वास अजून दृढ झाला। माझा कुटुंब आणि संस्थेवरील बेताल वक्तव्य सहन करणार नाही, मेधा सोमय्यांची प्रतिक्रिया। नवरात्रीमध्ये भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार। अमित शहा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबई दौऱ्यावर। मुंबई कोकणच्या जागांबाबत चर्चा होणार। विदर्भातील 62 पैकी 24 जागांवर शिंदे गटाचा दावा। आमच्या सर्व्हेमध्ये विदर्भातील 24 जागांवर आमची चांगली स्थिती। मित्रपक्षाला आम्ही 24 जागांबाबत समजावून सांगू, संजय राठोडांची माहिती। मवियामध्ये शरद पवार गटाला 85 ते 90 जागा मिळण्याची शक्यता। तेवढ्या जागांसाठी तब्बल 1200 इच्छुक उमेदवारांचे अर्ज। काहींनी उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष उभारणार नाही म्हणून बॉन्डही लिहून दिला। मुंबईतील भायखळा आणि वर्सोवावरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये मतभेद। सूत्रांची माहिती, भायखळा आणि वर्सोवाच्या जागांसाठी दोन्ही पक्ष इच्छुक। कोकणामधल्या 3 जागांवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच। चिपळूण सावंतवाडीवर पवार गट तर राजापूरसाठी काँग्रेसचा दावा, तर चिपळूणच्या जागेसाठी ठाकरे गट आग्रही। माहितीमध्ये कारंजा विधानसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा। वाशिमच्या जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची अजित पवारांकडे मागणी। कारंजा हा भाजपचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणींचा मतदारसंघ। काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी घेतली शरद पवारांची भेट। 4 ऑक्टोबरला पवारांचा सांगली दौरा। कदमांच्या मतदारसंघातल्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी घेतली भेट। माझ्या मुलाला अजित पवारांची भेट घ्यायला मीच सांगितलं। विक्रांत जाधव अजितदादा भेटीवर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया।
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. जरांगेंवर सध्या छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार. संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, बच्चू कडू यांच्याकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. छगन भुजबळांवर बॉम्बे रुग्णालयामध्ये उपचार सुरू. ताप आणि घशाचा संसर्ग झाल्यानं रुग्णालयामध्ये उपचार. भुजबळांची प्रकृती सध्या स्थिर. जळगाव ग्रामीणची जागा पवार गटाला नाही, कोणी अर्ज केला आहे का? गुलाबराव पाटलांचा सवाल. तर गुलाबराव पाटलांकडून दिशाभूल. मी पक्षाकडे अर्ज केल्याचं गुलाबराव देवकरांचं प्रत्युत्तर. अमरावतीमध्ये काँग्रेस आमदार सुलभा खोडकेंकडून अजितदादांच्या स्वागताचे बॅनर्स. सुलभा खोडके अजितदादा गटामध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांना जोर. छत्रपती संभाजीनगरमध्ये परिवर्तन आघाडी महाशक्तीचा पदाधिकारी मेळावा. बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आणि आघाडीमधील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा. छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी जरांगेंची भेट घेतली. संभाजीराजे, छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्याकडून जरांगेंची विचारपूस. शिंदे गटाकडून महाविजय संवाद अभियानाची घोषणा. युवासेना महिला आघाडी सोशल सैनिक घरोघरी पोहोचवणार सरकारची कामं. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची माहिती. राज ठाकरे 2 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर. विदर्भातील विधानसभेच्या जागांचा राज ठाकरे आढावा घेणार. काँग्रेसमधून निलंबित नेते नरेंद्र जिचकार नागपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढणार. नरेंद्र जिचकार यांची पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये जनआशीर्वाद यात्रा. सिंदखेड राजा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा. दिलीप वाघ निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार. तर गायत्री शिंगणे यांची देखील मतदारसंघावर दावा. पालघरमध्ये ऐन विधानसभेच्या तोंडावर ठाकरे गटामध्ये नाराजीचा सूर. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून आपल्याच पदाधिकाऱ्यांविरोधात सभा. अजितदादांच्या उपमुख्यमंत्री पदाला आता पूर्णविराम. त्यांचं सरकार आता जातंय. अजितदादा आमदारही राहणार नाहीत. संजय राऊतांचा अजितदादांवर निशाणा. सीएम पदाच्या चेहऱ्यावरून वाद. काँग्रेस केंद्रीय नेतृत्वाची मध्यस्थी. आपलंच सरकार येईल हा अति आत्मविश्वास घात करू शकेल. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरील वादावर नेत्यांना सबुरीचा सल्ला. घोषणाबाजी झाल्यानं जयंत पाटील भडकले आणि भाषण थांबवलं. अहमदनगरमधील शिवस्वराज्य यात्रेदरम्यानचा प्रकार. बुलडाण्यामध्ये रविकांत तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तुपकरांवर गुन्हा दाखल. तुपकरांचं कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन. धर्मवीर 3 येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहिणार. धर्मवीर 2च्या ग्रँड प्रीमियर वेळी फडणवीसांचं वक्तव्य. तर धर्मवीर 2 सत्य घटनेवर आधारित, सर्वांना आवडेल, फडणवीसांची प्रतिक्रिया. रत्नागिरीमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बाजारपेठेमध्ये पाणी शिरण्याची शक्यता. जळगावच्या एरंडोलमध्ये मुसळधार पावसाचा कहर. पाण्याच्या प्रवाहामध्ये दुचाकी आणि सायकल वाहून गेल्या. धुळे तालुक्यामधल्या कापडणे इथल्या खाट नदीच्या फरशी पुलावरून पूल असल्यानं बैलगाडी वाहून गेली. गावातील युवकांच्या सतर्कतेमुळे पुरामध्ये वाहून जाणाऱ्या बैलजोडीचा शेतकऱ्यांनी प्राण वाचवले. गोंदिया जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाची जोरदार हजेरी. धान पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता.